आता कैलास अडगावकर ज्वेलर्स सोबत सोनं घेणं झालं आणखीन सोपं. मेकिंग चार्जेसवर तब्बल 50% सूट. मर्यादित कालावधीसाठी नक्कीच भेट द्या. कैलास अडगावकर ज्वेलर्स, दत्त मंदिर बस स्टॉप, नाशिक रोड. नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून राज्याला पूर्णपणे दुष्काळमुक्त करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. आगामी सिंहस्थ कुंभमेळा 2027च्या निमित्ताने निर्मळ आणि अविरल गोदावरीसाठी शासन कटिबद्ध असून या भागातील विकास कामांना अधिक गती देण्यात येईल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिली. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जन्मोत्सवाचे औचित्य साधून जलसंपदा विभागातर्फे आयोजित गोदा ते नर्मदा जलयात्रेचा भव्य शुभारंभ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला. जलव्यवस्थापन अधिक गतिमान, लोकाभिमुख आणि जनसहभागातून प्रभावी करण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या जलव्यवस्थापन पंधरवडा उपक्रमाअंतर्गत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या 300व्या जयंतीनिमित्त दिनांक 25 एप्रिल ते 29 एप्रिल 2026 या कालावधीत गोदावरी आणि कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या वतीनं गोदावरी ते नर्मदा जलयात्रा आयोजित करण्यात आली आहे. गोदावरीच्या उगमस्थानी अर्थात श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे आज विविध मान्यवरांच्या हस्ते आणि शेकडो साधू संत भाविकांच्या उपस्थितीत जलयात्रेचा शुभारंभ करण्यात आला. तीर्थराज कुशावर्तावर गोदावरी आणि कृष्णा खोरे विकास महामंडळाचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सपत्नी गोदावरीचे पंचोपचारी पूजन आरती करून या जलयात्रेचा शुभारंभ करण्यात आला. अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष श्री महंत रवींद्रपुरी महाराज, निरंजनी आखाडा महामंत्री श्री महंत हरिगिरीजी महाराज, कोषाध्यक्ष महंत शंकरानंद सरस्वती महाराज यांनी पूजेमध्ये सहभाग नोंदवला. यावेळी महंत धनंजय गिरी महाराज, महंत गिरिजानंद सरस्वती महाराज आदींसह साधू महंत उपस्थित होते. यानिमित्त कुशावर्त तीर्थ आणि परिसरातील मंदिरात भव्य आणि आकर्षक फुलांची सजावट केली होती. फुलांच्या सजावटीमुळे तीर्थ आणि परिसर अतिशय सुंदर दिसत होता. कुशावर्त तीर्थाच्या दक्षिण बाजूस बाल वारकरी लयबद्ध पखवाज आणि टाल वादन करत होते, तर उत्तर बाजूकडे असंख्य सवाष्णी पवित्र जलकलश घेऊन उभ्या होत्या. पूजा संपन्न झाल्यावर कुशावर्त तीर्थापासून ते श्री स्वामी समर्थ गुरुकुल पीठापर्यंत भव्य शोभायात्रा काढण्यात आली. पानाफुलांनी सजवलेल्या पालखीत गोदा जलकलश ठेवण्यात आला. ढोल ताशांचा गजर, फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. ठिकठिकाणी पालखीवर पुष्पवृष्टी करण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे येथे हेलिकॉप्टरने आगमन झाले. नया उदासी आखाड्याजवळ हेलिपॅड तयार करण्यात आले होते. त्यांच्या समवेत कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन होते. यावेळी अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री नामदार छगन भुजबळ, आमदार हिरामण खोसकर, भाजपा प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण, जिल्हाध्यक्ष सुनील बच्छा आदी मान्यवर स्वागतासाठी उपस्थित होते. स्वागत कार्यक्रमानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्र्यंबकेश्वर मंदिरात जाऊन भगवान त्र्यंबक राजाचे दर्शन घेतले. साधू संतांसमवेत आरती केली. त्यानंतर सर्व लवाजमा गुरुकुल पीठाकडे रवाना झाला. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी अध्यात्म आणि उपयुक्तता यांचा मेळ घालून घाट आणि बारवांची निर्मिती केली. त्यांनी उभे केलेले जलव्यवस्थापन आजही आदर्श आहे. अहिल्यादेवींनी निर्माण केलेले 12 आजही सुस्थितीत असून त्यांचे संवर्धन करण्याचं काम राज्य शासन प्राधान्याने करेल. छत्रपती शिवाजी महाराज आणि अहिल्यादेवींच्या विचारांवरच महाराष्ट्राचा विश्वास शाश्वत विकास साधता येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आणि विशेषतः आपल्याला माहिती आहे की त्यांच्या शासन कालामध्ये त्यांनी केलेलं कार्य हे अत्यंत मोलाचं आहे. कारण मोगलाच्या आक्रमणातनी आमच्या हिंदू धर्माची जी मानकं होती, ते त्र्यंबकेश्वर असो की त्या ठिकाणी सोमनाथ असो की रामेश्वर असो की काशी विश्वनाथ असो, प्रत्येक मंदिर तोडण्याचं काम, प्रत्येक आराध्य दैवताला खंडित करण्याचं काम हे मुघलांनी केलं. त्या मुघलांच्या नाकावर टिचून आणि त्यांच्या छातीवर पाय देऊन पुण्यश्लोक अहिल्यादेवीने या सगळ्या मंदिरांचं पुनर्निर्माण त्या ठिकाणी करून दाखवलं. या सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, गिरीश महाजन, इंदूर संस्थानचे श्रीमंत युवराज यशवंतराव होळकर, अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठाचे पीठाधीश परमपूज्य अण्णासाहेब मोरे,
आमदार रवींद्र चव्हाण, आमदार हिरामण खोसकर, नाशिकच्या महापौर हेमगौरी आडके, कुंभमेळा प्राधिकरण आयुक्त शेखर सिंह, अप्पर मुख्य सचिव दीपक कसूर, नगराध्यक्ष त्रिवेणी तुंगार आणि मंदिर देवस्थानचे विश्वस्त कैलास फुले, मनोज थेटे, स्वप्नील शेलार आदी उपस्थित होते. NCN न्यूजसाठी रवींद्र धाने, त्र्यंबकेश्वर.